हॅलो, हाय, गुड आफ्टरनून. चला तर मग सुरुवात करूया बहरेल प्रेम कथेच्या नवीन भागाला. आमच्या भागात बघितलं की अभि आणि वेदांतिकाला लिटिल प्रिन्सेसच झाली आणि तिला बघून वसंतराव यांना आपल्या मुलीची आठवण झाली आणि त्यांचे अश्रू अनावर झाले आणि त्यांनी पटापट त्या परीचा पापा घ्यायला सुरुवात केली. तर ती आगाऊ सुद्धा तसेच आपले डोळे किलकिले करून त्यांना बघू लागले. वसंतराव यांनी आपल्या गड्यातून चैन काढली आणि आपल्या छोटूशा परीला घातली. त्यानंतर साधना, राजीव यांनी सुद्धा आपल्या प्रिन्सेसचे लाड करून घेतले. अरे यार, सगळे एकामागे एक येत आहे. मला सुद्धा पाहिजे. माझी ओळख नको का व्हायला? आरव गाल फुगवून बोलला. आरव, आता हे फुगणं जरा कमी कर. आता तू लहान नाहीस आणि तुझ्यामुळे जर माझ्या लिटिल प्रिन्सेसच्या डोळ्यात पाणी आलं तर बघच. तर त्याची पाठ आणि माझी छडी. वसंतराव आरवच्या पाठीत धपाटा मारत म्हणाले. अरे यार, अजून ती माझ्याजवळ आली सुद्धा नाही आणि आतापासून मला धमकी मिळत आहे. ती का रडेल माझ्याजवळ? हो ना पिल्लू? बोलत आरवने तिला जवळ घेतलं. तर त्या आगाऊ कार्टीने लगेच फुकट पसरवलं आणि बाप रे, आरवचे तर डोळेच मोठे झाले. ही पिल्लू तर त्याची चांगलीच जिरवायला आली होती वाटतं. तशा बेचाऱ्या आरवने घाबरतच आजूबाजूला नजर टाकली. तर ते सगळे आता तिसऱ्या महायुद्धाच्या तयारीत त्याला दिसले. आरवने पटकन त्या पिल्लूला अभिच्या हातावर ठेवले. त्यानंतर थोडा वेळ वेदांतिकाजवळ थांबून आरव, राजीव, साधना आणि वसंतराव हॉस्पिटलमध्ये निघून गेले. आजचा दिवस वेदांतिकाला तिथेच थांबावं लागणार होतं. म्हणून अभि आपल्या प्रिन्सेस आणि लिटिल प्रिन्सेस जवळ थांबला. आज त्याचं कुटुंब पूर्ण झालं होतं. सोबतच त्याच्या मनावरचं ओझं ज्योतीला माफ केल्याने निघून गेलं होतं. आणि आता तो आपल्या लिटिल प्रिन्सेस आणि प्रिन्सेसला बघत त्यांच्या उशाशी बसला होता, आनंद आणि समाधान घेऊन. तर त्याचे दोन्ही जीव निवांत झोपले होते. थोड्याच वेळात वेदांतिकाला रूम मध्ये शिफ्ट करण्यात आलं. तसा अभिने आपल्या लिटिल प्रिन्सेसला साधनाच्या हाती दिला आणि तो आत गेला. तर त्याची प्रिन्सेस आता बेडवर निश्चित पडली होती. चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता, पण त्यात वेदना कमी आणि मातृत्वाचं तेज जास्त झळकत होतं. अभि वेदांतिकाजवळ गेला. त्याने अलगद तिचा हात आपल्या हातात घेतला. प्रिन्सेस, थँक्यू सो मच बच्चा, मला वर्ल्डचं बेस्ट गिफ्ट दिल्याबद्दल. खरं तर थँक्यू शब्द कमी असेल. इतक्या वेदना सहन करून, काही तासांचा हा प्रचंड वेदनादायी प्रवास सहन करून तू मला डॅड केलंस. मला माझ्या आयुष्यातलं इतकं छान गिफ्ट दिलं आहे. त्यासाठी थँक्यू हा खूप छोटा शब्द आहे, पण तरीही खूप 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 थँक्यू. बोलून अभिने आपल्या हातात असलेल्या वेदांतिकाच्या हातावर आपले ओठ टेकवले. तसं वेदांतिकाने आपल्या पापण्या फडफडविल्या आणि ती हळूहळू शुद्धीत येऊ लागली. अभिने तिला शुद्ध आलेली बघून समोर होत तिला मिठी मारली. तर वेदांतिकाने सुद्धा स्मित करत त्याच्या पाठीवर आपले हात ठेवले. अहो,
बेबी, वेदांतिका शी नावाजात म्हणाली. आहे, बाहेर मॉम जवळ आहे. आणि थँक यू प्रिन्सेस, मला माझी लिटिल प्रिन्सेस दिल्याबद्दल, अभि स्माईल करत म्हणाला. तशी वेदांतिका गालात हसली. त्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंदच तिला सांगून गेला की तो आता किती खुश आहे. तितक्यात रूमचं दार उघडलं आणि बाहेर असलेले सगळे आत आले. तसा अभि वेदांतिकापासून बाजूला झाला आणि साधनाने पिल्लूला वेदांतिकाजवळ दिलं. तसा आता कुठे जाऊन वेदांतिकाच्या हृदयाला शांतता भेटली. ते गोड पिल्लू आपल्या कुशीत घेतल्यावर तो सगळा त्रास, ती सगळी वेदना क्षणात नाहीशी झाली आणि उरलं ते फक्त एक सुखद समाधान. वेदांतिकाने आपल्या मिठीतल्या त्या इवल्याशा पाकळावर खूप खूप भरभरून प्रेम केलं. तिच्या डोळ्यात आता न मावणार आनंद होता आणि ओठांवर पाखराला बघून आलेलं गोड हसू. वसंतराव, राजीव, आरवने तिची काळजीने विचारपूस केली. वेदांतिकाने सुद्धा स्मित हसत त्यांना ठीक असल्याचं सांगितलं. ते बोलतच होते की पुन्हा एकदा पिल्लूने रडायला सुरुवात केली. तसे अभि आणि वेदांतिका घाबरून तिला शांत करू लागले. तर आरवने मात्र तिथून पळ काढला. काय करणार, लेकराला आधीच सगळ्यांनी धमकावून जे सोडलं होतं त्याला बिचाऱ्याने खूपच सिरियसली घेतलं वाटतं. ओ, काय झालं माझ्या प्रिन्सेसला? वेदांतिका तिला हातावर घेऊन हलवत शांत करत होती. तिला तसं रडताना बघून तिलाही भरून येत होतं. गुडिया, बाळा, खूप वेळ झाला, तिला भूक लागली असे, तू तिला पाजून घे, साधना जवळ येत म्हणाली. तसं वेदांतिकाने भरल्या डोळ्यांनीच त्यांना होकार दिला. राजीव, वसंतराव आणि अभि तिथून बाहेर पडले. तसं साधना यांनी वेदांतिकाला पिल्लूला फिट करण्यास मदत केली. तिचा तो नाजूक स्पर्श होताच वेदांतिकाच्या छातीत गोड कड उठली आणि आईपणाने ती भरून पावली. साधना वेदांतिकाला सगळं समजावून सांगत होती, तर वेदांतिका पिल्लूच्या केसांमध्ये हळूवार हात फिरवत ती ऐकत होती. पोट भरलं तशी ते पाठसं शांत झोपी गेला. वेदांतिकाने तिला हळूच बाजूच्या पाळण्यात टाकले. साधनाने वेदांतिकाला सुद्धा आराम करायचं सांगून त्या बाहेर आल्या. तशा अभिने आत डोकावून बघितलं. त्यानंतर राजीव, वसंतराव, साधना तिथून निघून गेले. साधना थांबायचं बोलत होती, पण अभिला आता आपल्या प्रिन्सेस आणि लिटिल प्रिन्सेसला सोडायची इच्छा नव्हती. मग त्याला त्या दोघींची नीट काळजी घ्यायची सांगून साधना सुद्धा गेली. ते सगळे गेले तसा अभि आत आला. साधना सुद्धा गेली. ते सगळे गेले तसा अभि आत आला. तर त्याच्या हृदयाचे तुकडे, त्याची प्रिन्सेस आणि लिटिल प्रिन्सेस दोघेही निवांत पडल्या होते. दोघींच्या कपाळावर अलगद चुंबन देऊन अभि सुद्धा बाजूला असलेल्या सोफ्यावर आडवा झाला. कारण कालपासून त्याने सुद्धा पाठ टेकली नव्हती. तिला त्रासात बघून त्याचाच जीव वर खाली होत होता. त्याच्या हातात असते तर त्याने आपल्या प्रिन्सेसचा तो त्रास सुद्धा स्वतःवर घेतला असता. पण मनात असून सुद्धा तो हे करू शकत नव्हता. कारण निसर्गाने म्हणा नाहीतर देवाने हा त्रास आणि ही सुखद वेदना फक्त स्त्रियांच्या पदरी दिला आहे.
खरं तर याला त्रास सुद्धा म्हणू शकत नाही. हा तर आपल्या बायकांना लाभलेला वरदानच आहे. आणि फक्त ही एकच गोष्ट आहे ज्यात पुरुष कधीच म्हणजे कधीच आपल्या बायकांची बरोबरी करू शकत नाही. पाटीलवाडा. राजीव, वसंतराव, साधना आणि आरव काही वेळातच पाटीलवाड्यात पोहोचले. वसंतराव यांनी तर वाड्यात पाय ठेवताच संपूर्ण वाडा सजविण्याचा फरमान सुनावला. आता पंतीचं पहिलं पाऊल पडणार म्हटल्यावर स्वागताची तयारी नको करून घ्यायला, म्हणून त्यांनी आल्या आल्या नोकरांना संपूर्ण वाडा उद्यापर्यंत छान सजवून घ्यायला सांगितलं आणि आपल्या खोलीत निघून गेली. साधना सुद्धा वेदांतिकासाठी डिंकाचे लाडू करायचे म्हणून मेटला सामान काढायचं सांगून फ्रेश व्हायला आपल्या खोलीत निघून गेली. तर राजीव यांनी तिथल्या सगळ्या नोकरांना मिठाईचे डब्बे आणि 1 महिन्याचा पगार बोनस मध्ये दिला. मग काय, ते सुद्धा फार आनंदी झाले आणि बेबीला भरभरून आशीर्वाद सुद्धा दिला. त्यानंतर राजीव सुद्धा फ्रेश व्हायला आपल्या खोलीत गेले. त्यांना फ्रेश होऊन ऑफिसला सुद्धा जायचं होतं आणि तिथल्या सगळ्या एम्प्लॉय मध्ये सुद्धा मिठाई आणि बोनस द्यायचा होता. आरव सुद्धा खूप खूप हॅपी होता. फायनली त्याच्यापेक्षा लहान कुणीतरी या घरात आली होती, जिच्या रडण्या हसण्याने हा वाडा पुन्हा एकदा आनंदात न्हाऊन निघणार होता. ज्योतीच्या जाण्याचं दुःख जे या वाड्यात अजूनही कुठल्या तरी कोपऱ्यात जाग होतं, ते या चिमुकलीच्या येण्याने भरून निघणार होत. हॉस्पिटल. इकडे हॉस्पिटलमध्ये अभिचे डोळे नुकतेच लागले होते की अचानक त्याच्या लिटिल प्रिन्सेसच्या रडण्याने त्याला जाग आली. तो तसाच उठून तिच्या पाळण्याजवळ गेला. तर ते पिल्लू आता आपलं ते लाल टुचूक भोबाड दाखवून करून रडत आपले हातपाय हलवत होते. अरे अरे, काय झालं माझ्या पिल्लूला, काय इतकी रडते, बोलून अभिने तिला उचलून घेतली. त्याने वरून पाहिलं तर पिल्लूच्या आवाजाने वेदांतिकाला सुद्धा जाग येऊ लागली होती आणि ती कसनूस करत उठून बसली. आता मॉम डॅड झालं म्हटल्यावर आपल्या झोपीला विराम द्यावा लागतोच आणि सगळं काही त्या नवीन आलेल्या पिल्लूच्या मनासारखं वागावं लागते, कारण तो निरागस जीव पुन्हा आपल्या आईवर अवलंबून असतो. अहो द्या इकडे, भूक लागली असेल कदाचित तिला, वेदांतिका आपले हात पसरवत बोलते. आता आपल्या परीला असं रडताना बघून तिची झोपच पडून गेली होती. तसं अभिने तिला वेदांतिकाच्या जवळ दिली. तर वेदांतिकाने तिला आपल्या छातीशी लावून तिच्या डोक्यावर हात फिरवू लागले, ज्याने ते पिल्लू शांत होत आपलं पोट भरू लागले. अभि तिथेच जवळ राहून ते प्रेमळ दृश्य बघत होता. प्रिन्सेस, ही किती वेगळी फिलिंग असेल ना, आपलंच बाळ आपल्या जवळ असं घट्ट बिलगून असणे. अहो, जेव्हा पहिल्यांदा मी हिला आपल्या या छोटूशा परीला आपल्या कुशीत असं घेतलं ना, मी शब्दात सांगू शकत नाही मला काय वाटत होतं. तो सगळा त्रास, ती सगळी वेदना क्षणात नाहीशी झाली. हिला बघून तर तो त्रास, ती वेदना आठवत सुद्धा नव्हती. वेदांतिका मिठीतल्या पाखरावर मायेने हात फिरवत बोलली. मला सुद्धा तेच वाटत होतं प्रिन्सेस. जेव्हा नर्सने या माझ्या छोटू प्रिन्सेसला माझ्या हातात दिली ना, तेव्हा तर मला भीतीच वाटली. म्हणजे बघ ना, ही किती लहान आहे. अगं, माझ्या बोटा एवढा तर तिचा हातच आहे. हे इतकं छोटस कापसाचा गोळा जेव्हा माझ्या हातात आला ना, तेव्हा अनामिक दडपण आलं मला. मी तिला नीट पकडू
तर शकेल ना अशी स्वतःवरच शंका येऊ लागली. त्यात या बाहुलीने जेव्हा माझा हा बोट धरला ना, तेव्हा तर मी सांगूच शकत नाही काय फील करत होतो मी. असं वाटलं जगातील सगळी सुख हिच्या पायात आणून ठेवावी. तिला जे हवं ते तिला मी देणार, तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करणार. त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी माझी हरकत नाही, असं स्वतःलाच शब्द दिला मी. थँक्यू प्रिन्सेस, मला हे गोड आणि निरागस फूल दिल्याबद्दल. अभि वेदांतिकाच्या हातावर हात ठेवत, अहो त्यात थँक्स कसलं, मी सुद्धा तर मॉम झाले ना. आणि बघायला गेलं तर तसे तुम्ही सुद्धा थँक्यूचे पात्र आहात बरं का, वेदांतिका बोलली. तसा तिच्या म्हणण्यातला अर्थ समजून अभि गालात हसला, तर वेदांतिका सुद्धा त्याला हसून बघत होती. बरं, आता तुमच्या लिटिल प्रिन्सेसची सगळी जबाबदारी तुमची, मी फक्त आराम करणार, बोलून वेदांतिकाने पिल्लूला अभयजवळ दिली आणि ती पुन्हा बेडवर पडली. तर पिल्लू मात्र आपल्या डॅडला टिकूर टिकूर बघत करत बोलत होती. आता गावची झोप आणि पोट दोन्ही पूर्ण झालं होतं. मग काय, तर डॅड सोबत गप्पा मारण्याचं काम सुरू होतं तिचं. पुढील भाग लवकरच. आजचा भाग आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.